शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। सुरुवात आजच्या छोट्या पठणाला आपण फार मोठं करत नाही आहोत. ज्या श्लोकावाचून झाली अपेक्षित सुदूराचार भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. सुदुराचारी म्हणजे चांगलाच दुराचारी. चांगला आणि दुराचारी असं नव्हे, चांगलाच दुराचारी. तो जर का अनन्य भक्तीने मला भजेल, मग बदल होऊ शकतो, कुठल्या तरी कारणाने बदल होऊ शकतो. सर्वात मोठं उदाहरण वाल्या कोळ्याचं आहे की प्रचंड बदल त्या एका घटनेने झाला. म्हणून भगवान आणि संत याच्यामध्ये हा फरक आहे. ईश्वर जर का कुणीतरी असं लिहिलेलं आहे की त्या वाल्या कोळ्याला जर का ईश्वर भेटला असता तर त्याने त्याला मारून टाकलं असतं, कारण की विनाशायाचे दुष्कृताम हे त्याचं ब्रीद आहे. पण त्याच्यात पालट घडवण्याचं काम संत करू शकतात. नारद मुनी त्याला भेटले म्हणून हा बदल घडून येऊ शकला. ते जर का त्याला ईश्वराचीच भेट झाली असते तर त्याने त्याला तिथं इतके पापाचे घडे भरलेले आहेत, रांजण भरलेले आहेत. एका माणसाला मारलं की एक खडा टाकायचा, असं रांजण भरलेले आहेत. पण बदल क्षणार्धात झाला की जेव्हा ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतोय असं एक तत्वज्ञान त्यांनी मनात बाळगलेला होता. विनोबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणूस कितीही अधम असला तरी त्याला नग्न कर्तव्यच्युती ही सहन होत नाही, म्हणून तो त्याला तत्वज्ञानाचं वस्त्र नेसवतो. तसं चुकीचं वागण्याचं एक तत्वज्ञान असतं, माणूस करत असतो ते. तशा प्रकारे चुकीचं वागण्याचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा भाग आहे. म्हणून वाल्या कोळी हे मी माझ्या सगळ्या कुटुंबासाठी करतो आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान बाळगून होता. कुटुंबाने सांगितलं की आम्हाला काही घेणं देणं नाही, म्हणून तुझ्या पापाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तेव्हा क्षणात त्याचा पालट झाला.
लगेच कळून आलं त्याला की आधार आपल्या चुकांना कोणी देऊ शकणार नाही आहे. आणि कुणाचा आधार नाही आहे त्यांनी त्या नारद मुनींना बांधून ठेवलं होतं. तू जर का पळून गेलास तर काय, म्हणून त्यांनी बांधून ठेवलं होतं. मग परत तिथं आला, नारद मुनींना सांगितलं की असं असं झालं, माझं पाप घ्यायला कोणी तयार नाही आहेत. हे सगळ्या ज्या कथा आहेत त्या बोधप्रद आहेत, की त्या सांगतात की तुमचे इतर सर्व लोक शेअर करायला तयार असतील, परंतु पाप जर का आहे तर ते शेअर करायला कोणी तयार होणार नाही, घेऊ शकणार नाही. तुलाच भोगायला लागेल. मग एकेका कथेतनं एक एक बोध आहे. म्हणजे असं उगीच त्या कथा आहेत अशातला भाग नाही आहे की तिथं थोडंसं थांबलं तर आपल्याला लक्षात येईल की असं सांगायचं आहे की असं करू नका, भोगायला लागेल चूक जर का केली तर. पण त्याला मार्ग काही आहे का नाही, तर बदल, टोटल बदल कसा असतो ते वाल्या कोळ्याच्या याच्यामध्ये, मग ते अगदी आयडियल उदाहरण आहे की टोटल बदल. म्हणजे तिथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की तो त्या आईवडिलांची, बायकोशी वगैरे हुज्जत घालत बसलेलं नाही. कथेमध्ये सुद्धा लक्षात घ्या, डायरेक्टच निघून गेला. त्याला कळलं हे की इथं वाद करणे, हुज्जत घालणे अशा प्रकारचं कशातही त्यांनी वेळ घालवला नाही. त्याला कळलं हे की नाही आहे म्हणून. क्षणात बुद्धिमानच होता, नाही तर वाल्मिकी ऋषी झाला नसता तो, बुद्धिमान नसतात. त्या बुद्धिमान होताच तो, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. आणि की त्याला क्षणार्धात कळून आलं की या चुकांना सपोर्ट म्हणजे त्याच्याबद्दलचं असलेलं पाप कोणी घ्यायला तयार नाही आहे. जोपर्यंत आपला लाभ आहे तोपर्यंत चूक तू कर, लाभ जर का आम्हाला मिळाला तर आम्ही घेऊ, अशा प्रकारची भूमिका असते. इथं अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग ही कंडिशन आहे की तो अनन्य शरण म्हणजे किती गेला होता हे आपल्याला माहिती आहे की अंगाभोवती वारुळ झालं, त्याच्यावरच वाल्मिक नाव पडलं. मग हा जो भाग आहे तो आपण थोडंसं बाजूला ठेवू, कारण की त्या गोष्टी थोड्याशा आपल्या एकंदर आकलनाच्या पलीकडच्या आहेत की अशा प्रकारचं होऊ शकेल का, अंगाभोवती वारुळ झाल्यानंतर माणूस बसू शकेल का तिथे. तर असा विचार नसतो करायचा. कथांच्या मध्ये हा भाग घ्यायचा असतो की त्यातली भावना घ्यायची असते, त्याच्यातला बोध घ्यायचा असतो. म्हणून सुदुराचारो भजते माम अनन्य भाग याचं उदाहरण आहे वाल्मिकी ऋषी. अत्यंत आसक्त असलेले, विषयासक्त असलेले ते सुद्धा पालटले. त्याचं उदाहरण आहे की तुळशीदास. पण ते पालटल्यानंतर ते परत फिरले नाहीत. म्हणजे त्याचं होता होता झालं असं नाही झालं, सडन चेंज. भजते माम अनन्य भाग. तर त्याच्यापुढे भगवद्गीतेचं महत्त्व हे आहे की अशा प्रकारच्या व्यक्ती जर का इकडं वळत असतील आणि का त्या जर का खरोखरीच त्यांची भूमिका त्यांची बदलली जात असेल तर समाजाने त्याला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे भगवद्गीता हे सर्वव्यापी का तत्वज्ञान आहे, याचं कारण की अगदी खालच्या पातळीवरच्या व्यक्तींना पण सोडलेलं नाहीये.
मग तू कसंही असलास तरी देखील तू ईश्वराकडे जाऊ शकतोस. मग कुणी म्हणाल की मी इतका वाईट आहे, मला काय. एका बाजूला विषयासक्ती ओढत असते माणसाला, आणि मग तो एक्सक्यूज काढतो की नाही नाही मी याला लायकच नाही आहे. तर भगवद्गीता सांगते असं नाही आहे, कोणी पण लायक आहे जर का तो खऱ्या भक्तीने शरण जाईल तर. त्याला समाजाने साधुरेव समंतव्य, साधू असं समजलं पाहिजे, कारण की तो सन्मार्गाला लागलेला आहे. त्याचा जो निश्चय जो झालेला आहे तो सद्वर्तनाचा निश्चय झालेला आहे. म्हणून इतरांनी त्याला साधू मार्गावरती लागलेला आहे अशा प्रकारच्या भूमिकेमधनं त्याच्याशी व्यवहार करावा असं भगवद्गीतेला सांगायचं आहे. सपोर्ट करायला पाहिजे. हे कुणी जर का त्या बाजूला गेला एखादा अशा प्रकारचा चुकीचं वर्तन करणारा, तर त्याला छान होईल. भगवद्गीतेने असं सांगितलेलंच आहे की सगळ्यांना हा मार्ग उपलब्ध आहे असं गोड बोललं पाहिजे. 900 चूहे खाकर बिल्ली चली हचको अशा प्रकारच्या भाषेत त्याशी बोलता कामा नये. त्याला समाजाने सपोर्ट करायला पाहिजे. त्यांनी असं समजू नये की आपण साधू झालो. समाजाने असं समजावं की हा साधू मार्गाला लागलेला आहे. म्हणजे अगदी बॅलन्स्ड असतं. विधान गीतेचं जे असतं ते एकदम बॅलन्स्ड असतं. पण हे जे विशेष विधान आहे त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं जे वाङ्मय आहे ते तर अप्रतिमच आहे. प्रत्येक गोष्टीला असं काही सुंदर दृष्टांत देतात की बुडलेलाच माणूस आहे पण तो असा ढकलल्यासारखा जर का ऐल तीराला लागला, म्हणजे तीराला लागला कुठल्या तरी प्रकाराने, तर काठावरच्या लोकांनी त्याला खेचूनच घ्यायला पाहिजे. बुड बुड असं म्हणता कामा नये. काठावरच्या लोकांनी त्याला खेचून घेऊन वाचवलं पाहिजे. तशा प्रकारे बाकीच्या समाजाने एखादी व्यक्ती जर का दुर्वर्तनी असली आणि का ती सद्वर्तनाकडे वळत असेल तर समाजाने त्याला सपोर्ट केला पाहिजे असं म्हणायचं. तर त्याला दृष्टांत आहे की बुडत असलेला माणूस जर का चुकून तो तीराला लागला तर तीरावरच्या लोकांनी त्याला ओढून काढलं पाहिजे बाहेर. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत अप्रतिम. दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थे नाहला. अनुताप झाला, त्याला पश्चाताप झाला चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल. त्या तीर्थामध्ये म्हणजे प्रत्यक्ष तीर्थामध्ये जाऊन नाही न्हाला. अनुताप हेच तीर्थ. माझ्या चुकीची मला जाणीव होणं आणि त्याचा मला पश्चाताप होणं की नाही ही गोष्ट बरोबर नाही झाली. ही जी भूमिका आहे हे तीर्थ आहे. अनुताप तीर्थे नाहला. न्हाऊनी मज आतो आला सर्वथैव. सगळ्या प्रकाराने सर्व बाजूनी मायाकडे आला. म्हणून परमेश्वराच्या बद्दल आस्था त्याच्या मनामध्ये जी निर्माण झाली की बाबा हो, ईश्वराच्या बद्दलची जी प्रेमभूमिका मनामध्ये निर्माण झाली त्याच्यावरती मी अवलंबून आहे, तोच मला रक्षण करेल अशा प्रकारची खरी भूमिका निर्माण झाली. तर त्या व्यक्तीला मार्ग आहे आणि का तो पुन्हा अतिशय चांगल्या स्थितीत जाऊ शकतो. किती चांगल्या स्थितीत जाऊ शकतो? क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति. क्षिप्रम म्हणजे ताबडतोब धर्मात्मा होतो. आता भगवान श्रीकृष्ण सांगता आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. क्षिप्रम म्हणजे अगदी तातडीने तो धर्मात्मा होतो. त्याला काहीतरी असं डेव्हलपमेंटला काळ लागेल, पण पश्चाताप प्रचंड झालेला असेल तर तो काळ कमी होतो.
म्हणून क्षिप्रम हा शब्द वापरलेला आहे. त्याच्याबद्दल एक गोष्ट आहे की क्षिप्रम म्हणजे देवाचं आहे, ते हे लक्षात घेतलं पाहिजे. एक जण म्हणाला होता की त्याला ईश्वर स्वप्नात आला किंवा भेटला आणि तो त्याला म्हणाला की तुझ्या दृष्टीने एक पैसा म्हणजे, तुझा एक पैसा म्हणजे किती असतं? तर म्हणतं की माझा एक पैसा म्हणजे अगणित संपत्ती. तुझा एक क्षण म्हणजे काय असतं? तर युग असतं. तर हा म्हणतो की मला एक पैसा दे ना मग तू. तर म्हणतो एक क्षणभर थांब. क्षिप्रम या शब्दाचा अर्थ देवाच्या दृष्टीने क्षिप्रम म्हणजे काय, त्याच्या दृष्टीने कालातीतच आहे तो, त्याला काय फार मोठं घाई नाही आहे. क्षिप्रम भवते धर्मात्मा. पण त्या मानाने ज्या व्यक्तीचं अंतःकरण अशा रीतीने एकदम पलटलेलं आहे आणि का त्याला जर का इतरांनी सहाय्य केलं आणि का तो त्या मार्गाला जर का चालायला लागला तर तो जास्ती उत्कटतेने चालतो, म्हणून क्षिप्रम म्हटलेलं. क्षिप्रम भवती धर्मात्मा. शाश्वत शांतीम निगच्छति, म्हणजे जी अल्टिमेट गोष्ट परिणामात्मक की शांत स्थिती, शाश्वत अशी शांती त्याला प्राप्त होते. कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. हे भगवानांचं विधान आहे इथे की जे निश्चयपूर्वक केलेलं विधान, वचन असं म्हणू शकतो, त्यांची प्रतिज्ञा असं म्हणू शकतो की माझा भक्त नाश पावत नाही. कितीही वाईट परिस्थिती आली तरी देखील माझा जर तो खरा भक्त असेल तर तो नाश पावत नाही. नवे भक्त प्रणश्यति. तर तो नाश पावत नाही याचा अर्थ तरी काय होतो? आपण नेहमी असं थोडंसं रॅशनलिस्टिक विचार करायला पाहिजे. जेव्हा आपण भगवद्गीतेचे श्लोक बघू, न्यायेश्वरी बघू किंवा कुठलंही एकंदर आध्यात्मिक वाङ्मय ज्या वेळेला आपण त्याचं चिंतन करू त्यावेळेला थोडंसं रॅशनलीच विचार करायला पाहिजे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति प्रंते कौंतेय प्रतिजानीहि. म्हणजे अगदी निश्चयपूर्वक प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. भगवानांचं आश्वासन आहे. नमे भक्त प्रणश्यति. माझा भक्त कधी नाश पावत नाही. माझा भक्त या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे की देवाशी भेट घेण्याचा त्याचा जो उद्देश असतो किंवा एकरूपता साधण्याचा उद्देश असतो, त्या उद्देशाचा नाश होत नाही. त्या मार्गावरती तो जो मार्गक्रमण करतो आहोत, ती दिशा, तो मार्ग आणि त्याच्यावरती त्याचं चालणं, या गोष्टीचा नाश होत नाही. त्याचं प्रगती होत राहते. अगदी अंतिम टप्प्यापर्यंत ईश्वराशी एकरूपता साधेपर्यंत त्याची प्रगती होत राहते. माझा जर का भक्त खरोखरीच असेल तर नवे भक्त प्रणश्यति. त्याचं काही मी आता या श्लोकांच्या मधनं ज्या वेळेला भक्तीचं वर्णन केलं जात आहे त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे भक्तीचं वर्णन करत असताना अरे भक्तियुक्त जीवन जगायला पाहिजे असं खूप आग्रहाने प्रतिपादन केलं. माझी या भक्ती विणं जळो ते जियाले पण. माझी भक्ती नसेल तर तुझं जगणं हे जळो, जळो ते जियाले पण. नुसतं जगून काय करायचंय? आणि पुढे असं म्हटलं, अगा पृथ्वीवरील पाषाण नसती काही. पृथ्वीवर पाषाण सुद्धा असतात. तसंच आहे हा भक्तिहीन अंतःकरणाचा माणूस हा पाषाणासारखा असतो. ज्ञानेश्वर महाराज
बोलतायत का समर्थ बोलतायत ते कळत नाही, इतकं कडक आहेत या ठिकाणी. भक्तियुक्त अंतःकरण. मग जोरदार प्रतिपादन केलेलं आहे. दुराचारी असला आणि इकडं खरोखरीच त्याला उपरती झाली, त्याला कळलं की हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला मनापासून पश्चाताप झाला आणि तो चांगल्या मार्गावरती लागला, चालायला लागला, इतरांनी सहाय्य करावं असं सांगितलेलं आहे. पण याचा अर्थ त्याला कुठलेच त्यांनी पूर्वी केलेल्या कृत्यांचा काही परिणाम भोगायला लागणार नाही असं नाही. तो नाश पावणार नाही एवढंच म्हटलेलं आहे. मग गुन्हेगारी उद्योग करून जर का राजकीय पक्ष सत्ताधारीमध्ये गेला तर पाठीमागचे गुन्हे जसे माफ होतात सगळे, तसं परमार्थात होत नाही. त्या व्यक्तीला ते बघायला लागतं, पण त्याला एक प्रकारे भक्तीचा आधार असतो. त्याला हे माहिती असतं की आपण केलेल्या चुकांचं हे फळ आहे, त्यामुळे त्याची तक्रार नसते. तो अशी तक्रार नोंदवू शकत नाही, अरे हो आम्ही आता इकडं आलोत ना या पक्षात, आता काय असं तर नोंदवू शकत नाही आपली तक्रार. पण हे श्लोक जे आहेत, 2 श्लोक, या श्लोकाच्यामुळे भगवद्गीता विलक्षण व्यापक अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत भगवद्गीतेमध्ये, त्याच्यातल्या हे 2 श्लोक आहेत की विलक्षण व्यापक आहेत. सामाजिक दृष्टीने बघितलं तर जी व्यक्ती चुकीचं वर्तन करत आली आहे आणि अचानकपणाने तिला कुठल्या तरी कारणाने उपरती झाली आणि ती चांगल्या वर्तनाला लागली, तर इतरांनी त्याला साधू मार्गावरती लागलाय म्हणून सहाय्य करायला पाहिजे, ही एक भूमिका. आणि त्याचा नक्की उद्धार होईल असं पुढे एक आश्वासन देऊन एकूण हा श्लोक पूर्ण केलेला आहे. म्हणजे नमे भक्त प्रणश्यती या विधानाने माझा भक्त कधी नाश पावत नाही. आता ज्याच्या त्याच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे व्यवहाराला लावून बघायचं की नाही ते. कारण शेवटी काय की मानवी मन आहे, त्या मानवी मनामध्ये असे खूप टाईट अशा प्रकारचं गणिती पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आपण म्हटलं किती निष्काम कर्मयोग, भक्तियोग सुद्धा आम्ही निष्काम करू काही, पण कुठेतरी जीवनामध्ये अडचण निर्माण होते, त्यावेळेला माणूस देवाचा दावा करतो, हे अगदी नॅचरल आहे, ते काहीही शंका नाही आहे. आणि तसं करावा पण भगवद्गीता आणि एकूण आध्यात्मिक वाङ्मय सांगतं की फक्त तेवढ्या कारणापुरता दावा करू नको. एकंदर तुझी भूमिकाच तशी होऊन देत मनाची. एका विशिष्ट कारणापुरतं मर्यादित मी असं करेन आणि मग त्याच्यानंतर ते मी विसरून जाईन अशा प्रकारची. आणि मग तेवढ्या वेळापुरतं जर का धावा केला आणि त्याच्याबद्दल मग भगवानांनी सहाय्य करायलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका ठेवली. या सगळ्या अधपतित अशा व्यक्ती की ज्या परमार्थ मार्गामध्ये खूप उंचीला गेलेल्या आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती गुदरलेल्या प्रसंगांच्या बाबतीमध्ये विरोध प्रदर्शित केलेला नाही कधी. त्यांची जी स्थिती आहे त्या स्थितीच्या बाबतीमध्ये ते अत्यंत निवांत होते. ते सगळ्या गोष्टी त्यांनी सहजपणाने घेतल्या. सहन करायलाच लागतं त्याच्या बाबतीमध्ये. म्हणून ही गोष्ट, हे श्लोक आधार देणारे आहेत. ही गोष्ट जरी असली तरीसुद्धा चुकीच्या वर्तनांना ते आधार देत नाहीत. ते असं सांगतात की भजते माम अनन्य भाग. ही गोष्ट व्हायला खूपच
अवघड आहे की अगदी योगस्थितीमध्ये अनन्य होणं किंवा एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये वगैरे या सगळ्या गोष्टीपेक्षा अंतःकरण देवाशी युक्त होऊन जाणं. दोन मार्ग आहेत की एक मी तुला सर्व अर्पण केलेलं आहे माझं जीवन, अशी संपूर्ण शरणागती. ज्याने उद्धार होतो असे दोन मार्ग आहेत. रमण महर्षी असं सांगत असत की एक म्हणजे आत्मविचारणा, म्हणजे मी कोण आहे हे जाणणे, स्वस्वरूपी राहणे, त्याच्यासाठी प्रयत्न करणे, हा एक मार्ग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराशी संपूर्ण शरणागती. तू म्हणशील ते शरणागती असते पण ती संपूर्ण नसते, तात्पुरती असते, अंशतः असते, पण पूर्णपणाने शरणागती ही गोष्ट जमायला तशी तितकी सोपी नाही आहे. असं वाटतं की शरणागती म्हटलं की आपण सहजच शरण आहोत, दिवसातनं एकदा तर शरण जातो, जायला पाहिजे, ही गोष्ट करायला पाहिजे अंघोळ निपटण्यासाठी म्हणून. परंतु ईश्वर शरण ही गोष्ट, योगस्थिती प्राप्त करून घेणे ही गोष्ट जितकी सूक्ष्म आणि सातत्याने लक्ष ठेवून करायला पाहिजे चित्तावरती, तशा प्रकारे शरणागतीची जी भावना आहे ती जोपासणं ही गोष्ट पण तितकीच अवघड आहे जितकी ही गोष्ट अवघड आहे. म्हणून कुठलीही गोष्ट ज्या वेळेला अल्टिमेट स्टेजला जाते त्यावेळेला त्या अल्टिमेट स्टेजला त्या सर्व गोष्टी सूक्ष्म होत जातात आणि तितक्याशा त्या आपल्याला असं मानवत नाही की वैचारिक दृष्टीने की हे असं असं सगळं संपूर्ण सोडून द्यायचं. ऐकायला त्या कथा खूप छान असतात. त्या कथा ऐकल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं की हो असं असू शकतं. राम भरोसे ती कथा आपल्याला माहिती की एक माणूस होता राम भरोसे आणि कसं सगळं राम भरोसे तेच. आणि त्याच्या घरामध्ये म्हणजे झोपडी वजा घर होतं, त्या घरामध्ये चोर शिरले आणि त्यांनी कुठून तरी काहीतरी डबवलं पळवलेलं होतं, ते त्याच्या झोपडीमध्ये लपलं आणि ते पळून गेले. आणि मग त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे उशिरा पोलीस आले आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी ते सापडलं त्यांना. मग नंतर चोरांनाही पकडलं आणि ते सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याला पण पकडलं कारण की ह्याने त्यांना सपोर्ट केलं म्हणून. तर हा राम भरोसे आहे. त्यामुळे हा राम भरोसे इतका साधा बोळा माणूस होता की त्याच्यानंतर मग कोर्टाच्या वेळेला ते उभे राहिले न्यायाधीशांच्या पुढे, त्यावेळेला त्यांनी न्यायाधीशाने बघितलं की हा अत्यंत सज्जन माणूस दिसतोय, तर तू कसं काय हे चोरीचं धन तुझ्या याच्यामध्ये ठेवलंस असं त्यांनी विचारलं. तर तो म्हणला की राम भरोसे मैं बैठा था, इतने में राम भरोसे कुछ लोग आ गए और उन्होंने राम भरोसे एक थैला वहां रख दिया. थोड़ी देर के बाद पुलिस आई और उन्होंने राम भरोसे वो थैला ढूंढ निकाला और मुझको पकड़ा और राम भरोसे मुझको आपके सामने खड़ा किया है, अभी मैं राम भरोसे. आता आणि त्याच्यानंतर मग ते म्हणलं की या काय ह्याच्यात काय अर्थ नाही, हा काय असं आला चोराला मदत करणार वगैरे, सोडून द्या. तर एकदम म्हणलं राम भरोसे छूट गए. म्हणजे अशा या सगळ्या कथा ऐकायला खूप छान वाटतं, पण असं टोटल सगळं राम भरोसे होणं ही शरणागतीचा जो भाग आहे ही तशी ॲडॉप्ट करणं फार डिफिकल्ट आहे. टोटल एक या कथा आहेत पण या सगळ्या बोधपर कथा आहेत. आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही भावना आम्हाला थोडीशी जपता येईल का की मी ईश्वर शरण आहे, देवाशी संबंधित आहे. कारण की सारखा तर्क विचार आणि अशा प्रकारची काही शक्ती आहे की जी सगळं जग चालवते आणि तिच्याशी मी भक्तीने संबंधित आहे, अशा प्रकारची माझ्या अंतःकरणाची भूमिका असणे
ही शरणागती आहे भक्तिभावात्मक. तशी ज्ञानात्मक शरणागती आहे. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो, ही ज्ञानात्मक शरणागती आहे. सुवर्णमणी सोन्याला जसं शरण असतो म्हणजे तो तदाकारच झालेला असतो, तेच स्वरूप असतो. हे तशा प्रकारे मी ईश्वर स्वरूप आहे हे कळणं, जाणणं आणि त्याच्यामध्येच राहणं, त्या स्थितीमध्ये विलीन होऊन, ही शरणागती. पण ही योगमार्गातनं विकसित होत 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 त्या स्थितीपर्यंत येईल. भक्तिभावात्मक शरणागती मी तुझा आहे, फिनिश. रोज एकदा तरी आपण म्हणावं की मी तुझा आहे, तू माझा आहेस, असं अधिकार गाजवू नये, पण मी तुझा आहे असं जरूर म्हणावं. एकदा तरी नमस्कार करावा देवाला. किती आपण विद्वान असलो, किती आपण योगी असलो, म्हणजे असं ठरवलेलं असलं की ज्ञानी असलो, तरी देखील एकदा नमस्कार करावा. एकदा तरी मी तुझा आहे एवढं म्हणावं, अशा प्रकारचं. आणि मला सांभाळ असं म्हणायचं लाज वाटू नये. म्हणून शरणागतीचा भाग आहे की जी गोष्ट यांच्यामध्ये विकसित झालेली आपण बघतो की ती व्यक्ती दुराचारी असली तरी भजते माम अनन्य भाग, ती संकोचरहित परमेश्वराच्याकडे जाते. की मी लहान मूल जसं संकोचरहित आई वडिलांच्या पुढे उभं राहतं, कसंही असलं तरी देखील, तशा प्रकाराने देवापुढे आपण आहोत. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये येणं ही संपूर्ण शरणागती प्रेममय असते. मग एक अर्थपूर्ण शरण होता अशातला भाग नाही, प्रेममय शरणागती पण असते. की बाबा माझ्यामध्ये काही अशी ताकद नाही आहे की मी तुला जाणू शकेन, माझ्यामध्ये काही अशी ताकद नाही आहे की मी तुझ्यावरती अधिकार गाजवू शकेन, कुठलाही प्रेमाचा सुद्धा, तूच मला उचलून घे. अशा प्रकारची जी अंतःकरणाची भूमिका आहे ही शरणागती आहे. थोडीशी आमच्या मनामध्ये या सगळ्या विचारांनी किंवा या वाङ्मयातनं किंवा थोडीशी विकसित होते. पण प्रत्यक्ष आपण रोज थोडा वेळ ईश्वर शरण होऊन राहिलं पाहिजे. आणि तर जर का तसं झालं तर ह्या श्लोकांच्या मधले जे अंतरंग अर्थ आहेत ते शब्दांनी व्यक्त होण्यासारखे नाहीच आहेत. भजते माम अनन्य भाग याचा अर्थ कसं करणार? अनन्य झाल्यानंतर भजणार तरी कसं? तर त्याचा त्या अनन्याचा अर्थ आहे की तुझ्यापासून अन्य मला दुसरा कोणी नाही, आणि मी तुझ्यापासून अन्य म्हणजे वेगळा कोणतरी आहे, म्हणजे ते ज्ञानाच्या दृष्टीने मी तुझ्यापासून वेगळा नाही, अन्य नाही, अनन्य आहे. अशा प्रकारचं बोलणं हे ज्ञानात्मक बोलणं झालं. परंतु तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही, अशा प्रकारचं भक्तिभावात्मक भूमिका, याच्यातलं अनन्य या ठिकाणी आहे. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.